नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, नगर परिषद एक्झाम 2023 ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत या ठिकाणी अकाउंट आणि या ठिकाणी लेखा परीक्षण व लेखा सेवा या पदासाठीची परीक्षा बाकी आहे आणि त्याचे टेक्निकल प्रश्न आपण एक 7 व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला। MCQची इम्पॉर्टंट सिरीज आणि एक्सपेक्टेड MCQ जे तुमचे 2 ते 4 मार्क एका व्हिडिओतून आपण कव्हर करत आहोत। एक अंदाज आपला आहे की एक्सपेक्टेड आपण एकदम इम्पॉर्टंट MCQ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। तर आज आपण लेखा परीक्षण व लेखा सेवा नगर परिषद एक्झाम 2023 मधील इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 या ॲक्टवरील आपण टॉप 10 MCQ घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो की हाऊ मॅनी इन्कम्स हेड्स ऑफ इन्कम देअर, म्हणजे इन्कम टॅक्स अंडर किती हेड्स असतात, तर इन्कम टॅक्स अंडर 5 इन्कम हेड्स या ठिकाणी असतात। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दुसरा, ॲडव्हान्स सॅलरी इज टॅक्सेबल ॲट द टाईम ऑफ। मित्रांनो, ॲडव्हान्स सॅलरी केव्हा टॅक्सेबल असते? ॲडव्हान्स सॅलरी इज टॅक्सेबल ॲट द टाईम ऑफ। तर मित्रांनो, ॲडव्हान्स सॅलरी इज टॅक्सेबल ॲट द टाईम ऑफ व्हेन इट इज रिसिव्ड। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तिसरा, पर्क्विटीज इन काइंड आर। तर याचं उत्तर आहे टॅक्स्ड इन द हँड्स ऑफ एम्प्लॉई। पर्क्विटीज इन द काइंड्स आर टॅक्स्ड इन द हँड्स ऑफ एम्प्लॉई, याचं उत्तर आहे मित्रांनो पर्क्विटीज इन काइंड आर टॅक्स्ड इन हँड्स ऑफ एम्प्लॉई। पुढचा प्रश्न आहे चौथा, अमाऊंट ऑफ ग्रॅज्युटी रिसिव्ड बाय सिव्हिल सर्वंट इज। तर अमाऊंट ऑफ ग्रॅज्युटी सिव्हिल सर्वंट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी गव्हर्नमेंट नोकरदार जो या ठिकाणी एम्प्लॉई असतो, गव्हर्नमेंट जो जॉब करत असतो त्याची जी ग्रॅज्युएटी असते ते रिसिव्ड सिव्हिल सर्वंट ती कशी असते, तर ती फुल्ली एक्झॅम्प्ट असते, त्याच्यावर कोणताही टॅक्स लागत नाही त्या एम्प्लॉईला त्यावर। अमाऊंट ऑफ ग्रॅज्युटी रिसिव्ड बाय सिव्हिल सर्वंट इज फुल्ली रिसिव्ड, हे तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे। अत्यंत महत्त्वाचे टॉप 10 MCQ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 या टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे तुमचे 4 ते 6 मार्कच्या दृष्टीनं हा टॉपिक महत्त्वाचा आहे। त्यातील आज इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चा पहिला भाग आपण आजचा हा व्हिडिओ आहे। याच्या आधीचे 7 व्हिडिओ नगर परिषद एक्झाम, लेखा परीक्षण व लेखा सेवा टेक्निकलचे जे MCQ घेतले आहेत वेगवेगळ्या टॉपिकवर जे सिलेबसमध्ये आहेत तेही तुम्ही पाहून घ्यायचे आहेत नगर परिषद एक्झाम 2023 आपली प्लेलिस्टमध्ये जाऊन। तर पुढचा प्रश्न आहे 5वा, पॅन स्टँड्स फॉर। तर पॅन स्टँड्स फॉर, पॅनचा फुल फॉर्म काय आहे असं विचारतील, किंवा पॅन स्टँड्स फॉर तर परमनंट अकाउंट नंबर। पॅन स्टँड्स फॉर परमनंट अकाउंट नंबर। तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो मी की पॅन नंबर किती अंकी असतो, तेही खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कमेंट करायचं आहे। मी तुम्हाला उत्तर त्याचं कमेंटमध्ये सांगणार आहे। पाहूया तुम्ही या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर किती लोक देणार आहेत। पुढचा प्रश्न आहे, इन्कम टॅक्स इज अ फॉर्म ऑफ। इन्कम टॅक्स कशाचा फॉर्म आहे? इन्कम टॅक्स इज अ फॉर्म ऑफ डायरेक्ट टॅक्स। इन्कम टॅक्स जो आहे मित्रांनो तो डायरेक्ट टॅक्स आहे। आणि तुम्हाला इनडायरेक्ट टॅक्सचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर GST कसं असतं मित्रांनो? GST इनडायरेक्ट टॅक्स आहे, कारण तो एक कस्टमरवर इनडायरेक्टली त्याचा भार असतो। आणि डायरेक्ट टॅक्स म्हणजे जे डायरेक्ट जो या ठिकाणी ज्याच्या इन्कम आहे त्याच्यावर इन्कम टॅक्स लागू, डायरेक्ट टॅक्स आहे इन्कम टॅक्स। तर मित्रांनो, इन्कम टॅक्स इज अ फॉर्म ऑफ डायरेक्ट टॅक्स। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ॲडव्हान्स टॅक्स इज पेएबल व्हेन द टॅक्स पेएबल बाय एन SSC ऑर डॅश। तर मित्रांनो, ॲडव्हान्स टॅक्स इज पेएबल व्हेन टॅक्स पेएबल ऑर पेएबल बाय एन SSC डॅश ऑर। तर मित्रांनो, 5,000 किंवा 5,000पेक्षा जास्त तुमचं या ठिकाणी हे असेल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो ॲडव्हान्स टॅक्स इज पेएबल व्हेन टॅक्स पेएबल बाय एन SSC 5,000 ऑर मोर। तुमचं 5,000पेक्षा या ठिकाणी ॲडव्हान्स टॅक्स केव्हा पेड करू शकता तुम्ही, तर ॲडव्हान्स टॅक्स इज पेएबल व्हेन द टॅक्स पेएबल बाय SSC 5,000 ऑर मोर। 5,000 किंवा 5,000पेक्षा जास्त तेव्हा तुम्ही या ठिकाणी ॲडव्हान्स टॅक्स पे करू शकता। पुढचा प्रश्न आहे, द इन्कम इज चार्जेबल अंडर द हेड ऑफ सॅलरी। इन्कम इज चार्जेबल, इन्कम हे चार्जेबल इन्कम टॅक्स अंडर 1961 या कायद्यानुसार केव्हा असतं, तर सेक्शन 15 नुसार। तर द इन्कम इज चार्जेबल अंडर द हेड ऑफ सॅलरी सेक्शन 15।
द इन्कम इज अ चार्जेबल अंडर द हेड ऑफ सॅलरी अंडर सेक्शन 15. याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. स्टेट अमाऊंट द स्टँडर्ड डिडक्शन अलाउड फ्रॉम द सॅलरी इन्कम. तर मित्रांनो इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करताना ह्या बेसिक गोष्टी कामाला येतच असतात मित्रांनो. BComला आपण या गोष्टी करायचो. तर याच्यात जे आहे स्टेट अमाऊंट द स्टँडर्ड डिडक्शन अलाउड फ्रॉम द सॅलरी इन्कम, तर त्याच्यात 30% ऑफ सॅलरी किंवा 50,000 विच एवर इज लोअर. 30% सॅलरीचे अमाऊंट डिडक्शन होते किंवा 50,000 याच्यातील जी कमी अमाऊंट असते ती या ठिकाणी स्टेट डिडक्ट होत असते. स्टेट अमाऊंट द स्टँडर्ड डिडक्शन अलाउड फ्रॉम द सॅलरी इन्कम म्हणजे 30% सॅलरी किंवा या ठिकाणी 50,000 ज्याच्यातील लो अमाऊंट आहे ते. पुढचा प्रश्न आहे सेक्शन 80C प्रोव्हाइड्स डिडक्शन इज अवेलेबल रिस्पेक्ट ट्युशन फीस टू डॅश चिल्ड्रन्स. तर मित्रांनो सेक्शन 80C अंतर्गत जे डिडक्शन असतं इन्कम टॅक्स अंतर्गत, तर सेक्शन 80C अंतर्गत प्रोव्हाइड्स डिडक्शन इज अवेलेबल रिस्पेक्ट ऑफ ट्युशन फीस टू डॅश चिल्ड्रन. तर ते किती मुलांसाठी असतं? 2 मुलांसाठी या ठिकाणी ते असतं. सेक्शन 80C प्रोव्हाइड्स डिडक्शन इज अवेलेबल रिस्पेक्ट ऑफ ट्युशन फीज चिल्ड्रन्स. तर मित्रांनो उत्तर आहे 2 मुलांसाठी असतं. सेक्शन 80C प्रोव्हाइड्स फॉर डिडक्शन इज अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ ट्युशन फीज टू चिल्ड्रन्स. तर मित्रांनो हे होते इन्कम टॅक्स ॲक्ट 1961मधील टॉप 10 MCQ. याच्या आधीचे 7 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला नगर परिषद एक्झाम 2023 या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याची PDF तुम्हाला जी मी आत्ता तयार केलेली आहे याची PDF तुम्हाला बालाजी के टॉक गव्हर्नमेंट जॉब या आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्च करून तुम्ही किंवा त्याची लिंक खाली मी देतो त्यावर क्लिक करून तुम्ही त्यावर जाऊन ती PDF डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो लवकरच नगर परिषद एक्झाम 2023 लेखापरीक्षण व लेखा सेवा या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येतील. तेव्हा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बालाजी के टॉक्स या चॅनलवर त्याच्या तारखा कोणत्या दिवशी पेपर आहेत ते जाहीर करूत. आणि हॉल तिकीटसुद्धा डबल जनरेट होईल कारण आता तारीख चेंज म्हणल्यावर हॉल तिकीटसुद्धा डबल जनरेट होणार आहे. तर मित्रांनो असेच व्हिडिओ माहितीपूर्ण पाहण्यासाठी बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.